डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जीवनामध्ये जितका मोठा संघर्ष केला तो संघर्ष या तळागाळातल्या माणसापर्यंत पोहोचवला। बाबासाहेब स्वतः म्हणतात, मेरे जीवन का संघर्ष ही मेरे लोगों के लिए मेरा संदेश। बाबासाहेबाला वेगळं सांगायची गरज नव्हती। बाबासाहेबांना लोकांना जे सांगायचं होतं, बाबासाहेबांना लोकांना जे बनवायचं होतं ते बाबासाहेबांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये करून बघितलेलं आहे आणि लोकांना सांगितलेलं आहे की माझं आयुष्य जे आहे तेच तुमच्यासाठी संदेश आहे। मी जसा जगलो तुम्ही तसे जगा। बाबासाहेबांनी सांगितलं शिक्षण घ्या, बाबासाहेबांनी सांगितलं सत्याच्या मार्गाने चला, बाबासाहेबांनी सांगितलं निडर बना, बाबासाहेबांनी सांगितलं प्रामाणिक बना, बाबासाहेबांनी सांगितलं चारित्र्यवान बना, बाबासाहेबांनी सांगितलं गोरगरिबांची कामं करा, गोरगरिबांच्या समस्येमध्ये जा। की आपली पिढी जरी बर्बाद होत असली तरी आपल्या नंतरची येणारी पिढी ही सुशिक्षित बनली पाहिजे, समृद्ध बनली पाहिजे, हुशार बनली पाहिजे। आजपर्यंत आपल्या पद्धतीनं जशा प्रकारे आपण समाजाचा गाडा इथपर्यंत आणलाय, आपल्या नंतर आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा तो गाडा त्याच पद्धतीनं पुढे घेऊन गेला पाहिजे आणि समाजाची उन्नती थांबू न देता समाजाला हे प्रगतीपथावर नेलं पाहिजे। जागतिक दर्जाचा विचारवंत होऊन गेलेल्या कार्ल मार्क्सच्या अंत्ययात्रेला फक्त 4 लोक उपस्थित असतात। किती? फक्त 4। आणि त्या लोकांनी कार्ल मार्क्सचा विचार अख्ख्या जगभरामध्ये घेऊन जाऊन कार्ल मार्क्सच्या विचाराची सत्ता प्रत्येक देशामध्ये येते। पण बाबासाहेब आंबेडकरांच्या अंत्ययात्रेला 6 ते 7 लाख लोकांचा जनसमुदाय असून सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांच्या लेकरांची, बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांची सत्ता मात्र कुठंच येताना दिसत नाही। याच्यापेक्षा मोठी लाजिरवाणी गोष्ट काय असेल? याचा फरक एवढाच आहे, कार्ल मार्क्सच्या अंत्ययात्रेला असणारे 4 लोक हे कार्ल मार्क्सचे अनुयायी होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अंत्ययात्रेला उपस्थित असणारे 6 ते 7 लाख हे भक्त होते। म्हणून भक्तापेक्षा अनुयायी महत्वाचा, भक्तापेक्षा विचार पुढे नेणारा कार्यकर्ता महत्वाचा। आपल्या नेत्याकडे काय विचार आहे, आपल्या नेत्यानं लोकांसाठी काय आदर्श निर्माण करून ठेवला आहे। विशेष पाहायला गेलं तर समाजामध्ये दुसरा नेताच नाही, नेता फक्त एकच असला पाहिजे, फक्त बाबासाहेब। आपण अनुयायी झालो पाहिजे, आपण अनुयायी असलो पाहिजे, आपण कार्यकर्ता असलो पाहिजे। बाबासाहेबांसोबत काम केलेल्या गरीब घरचा कार्यकर्ता सुद्धा खूप मोठ्या पदाला जाऊन पोहोचलेला आहे। पिढ्यानपिढ्या त्याचं नाव मोठं होत जाणार, त्याचं नाव इतिहासात सोनेरी पानात अक्षरात कोरलेले आहे। ते नाव कधीच मिटू शकणार नाही बाबासाहेबांसाठी काम केलेल्या माणसाला। म्हणून माझ्या आजच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण नेता होण्याच्या भानगडीत न पडता आजन्म कार्यकर्ता राहिलं पाहिजे, आजन्म बाबासाहेबांचा अनुयायी राहिलं पाहिजे आणि बाबासाहेबांचे विचार गावागावात, खेड्याखेड्यात, लहान लहान लेकरापर्यंत पोहोचवलं पाहिजे, जेणेकरून पुढची पिढी ही भरकटणार नाही। एवढंच बोलतो आणि बाबासाहेबांच्या पावन स्मृतीला विनम्र अभिवादन करतो आणि इथंच थांबतो।